नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, कामाच्या वेळेनंतर ऑफिसेसमधून येणारे फोन, ईमेल्स आणि मेसेजेस कर्मचाऱ्यांना त्रासदायक ठरतात. हा मुद्दा आता देशभरात चर्चेत आला आहे, कारण या प्रश्नाचे पडसाद आता संसदेत देखील उमटू लागले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेमध्ये राईट टू डिस्कनेक्ट बिल 2025 सादर केलं. तर काय आहे हे नेमकं बिल आणि हे सर्वसामान्यांसाठी कसं फायदेशीर ठरेल हे सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर प्रायव्हेट मेंबर बिल हे कर्मचाऱ्यांचं कामकाजी जीवन आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यातील संतुलन राखण्यासाठी आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांना कामाशी संबंधित संवादांपासून दूर राहण्याचा कायदेशीर हक्क मिळणार आहे, ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा बर्नआउट कमी होईल आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मोठी मदत होईल. कामाच्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांना कामाशी जोडलेले कॉल्स किंवा मेसेजेसचा प्रतिसाद देण्याची कुठलीही बंधनकारकता राहणार नाही. सुट्टीच्या दिवशी देखील ईमेल उघडण्याची किंवा उत्तर देण्याची कुठलीच गरज नाही. यामुळे वैयक्तिक वेळेला प्राधान्य मिळणार आहे. तसेच कंपन्या ठराविक वेळेनंतर त्रास देऊ शकणार नाही. तुम्ही ऑफिसच्या कॉल्सना प्रतिसाद न दिल्यास दंड किंवा शिक्षा ते करू शकत नाहीत. आणि विशेष म्हणजे कर्मचारी कल्याण प्राधिकरणाची स्थापना देखील केली जाणार आहे, जी या हक्कांची देखरेख करणार आहे. इथे नियमांचं उल्लंघन झाल्यास कंपन्यांना कर्मचाऱ्यांकडनं पगाराच्या 1% दंड वसूल केला जाईल अशीही तरतूद आहे. फ्रान्सनं देखील 2017 राईट टू डिस्कनेक्ट कायदा लागू केला, जो 50हून अधिक कर्मचाऱ्यांच्या कंपन्यांसाठी बंधनकारक आहे. यानुसार कामाच्या वेळेनंतर ईमेल किंवा कॉल्सचं उत्तर देणं हे आवश्यक नाही. कंपन्यांना स्पष्ट मार्गदर्शक तत्त्व तयार करावी लागतात, ज्यामुळे कर्मचारी डिजिटल तणावापासून मुक्त होतात आणि उत्पादकता वाढते. 2021 स्पेन देखील हा नियम लागू केला. यामध्ये कामाच्या वेळेनंतर कर्मचाऱ्यांना मोबाईल, ईमेल किंवा मेसेजेसपासून दूर राहण्याचा हक्क दिला गेला. यामुळे वैयक्तिक आयुष्याला कायदेशीर संरक्षण मिळालं. बेल्जियममध्ये सुरुवातीला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू झालेला हा कायदा आता 20 किंवा त्याहून अधिक कर्मचाऱ्यांच्या खाजगी कंपन्यांवरती लागू होतो. यामध्ये ऑफिसनंतर मानसिक विश्रांतीचा अधिकार हा कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे, ज्यामुळे त्यांच्यावरचा ताण हा कमी झाला आहे. तर आता कोविडनंतर वर्क फ्रॉम होमच्या कामाच्या वेळेमध्ये मर्यादा धूसर झालेली असून कर्मचारी थकवा आणि नैराश्याचे बळी ठरत आहेत. त्यामुळे हे बिल मंजूर झाल्यास भारतातील कामकाजी संस्कृतीनंतर एक क्रांती घडेल. तसेच कोट्यवधी कर्मचाऱ्यांना कुटुंब आणि स्वतःसाठी वेळ देता येईल असंही मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. परकीय मॉडेल्स भारतासाठी मार्गदर्शक ठरत आहेत, परंतु सध्या सरकारची अधिकृत प्रतिक्रिया येण्याची वाट ही पाहावी लागणार आहे. हे विधेयक कामाच्या दबावापासून मुक्ती देणारं पाऊल ठरू शकतं असंही म्हटलं गेलं आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ऑफिसेस नंतर कर्मचाऱ्यांना आता कुठल्याही प्रकारचे कॉल, ईमेल यांना उत्तर देण्याची गरज राहणार नाही. तर मग आता लवकरच हा बिल जो आहे तर हा संसदेमध्ये पास होऊ शकतो. तर मग यावरती आपलं मत काय आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.